प्राध्यापक लक्ष्मण हाके नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आपल्यासोबत प्राध्यापक लक्ष्मण हाके आहेत. काय सांगाल, आज नांदेड जिल्ह्याचा दौरा केला आहे, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी करतात, काय नियोजन आहे? खरं तर ओबीसींचं आरक्षण आणि पंचायत राजच्या निवडणुका खरं तर सर्वोच्च न्यायालयानं जो 1994 ते 2022पर्यंतचं ओबीसीचं आरक्षण सस्टेन करायला सांगितलं आहे. पण ओबीसी समोरची जी खरी समस्या आहे ते अलीकडच्या कालावधीमध्ये बोगस कुणबी दाखले घेऊन ओबीसीमधून जे निवडणूक लढवणारे जे काही उमेदवार आहेत त्याच्या विरोधामध्ये ओबीसींना संघटित करणं, आपले हक्क अधिकार वाचवणं आणि आपल्या ओबीसीमधल्या छोट्या घटकांच्या हिताचं संरक्षण करणं, यासाठी आम्ही लाँग मार्च नांदेड ते मुंबई काढणार आहोत. आणि त्याची एक तयारी म्हणून किंवा ओबीसी बांधवांना पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही बैठका घेत आहोत. आणि त्याच निमित्तानं नांदेड परिसरामधल्या अनेक ओबीसी नेत्यांच्या, अनेक आजी झडपी मेंबर, पंचायती मेंबर, माजी नगरसेवक या लोकांच्या आम्ही भेटीगाठी घेत आहोत. आणि हा सिलसिला पुढच्या महिना 2 महिने चालत राहणार आहे. लॉंग मार्चची तारीख किती आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसीची काय भूमिका असणार? ओबीसींची भूमिका अशी आहे की आम्ही पहिल्यांदा इथल्या प्रस्थापित पक्षांना विनंती करणार आहोत की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मूळ ओबीसींना, जो बलुता आहे, जो अलुता आहे, जो गावगाड्यातला विजयंती आहे, ज्याच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं आहे, ज्यांना इथल्या प्रक्रियेमध्ये येता आलेलं नाही, ज्यांच्या बाबतीमध्ये ज्यांच्याकडून फक्त सेवा करून घेतले, या लोकांनाच तुम्ही तिकीटं द्या. जी लोक राजकारणामध्ये आहेत, पिढ्यानपिढ्या राजकारणामध्ये आहेत, ज्यांचं राजकारणातलं प्रतिनिधित्व आहे, त्यांना जर बोगस कुणबियांना जर तुम्ही तिकीटं देणार असाल तर मग तो कुठलाही पक्ष असो, त्या पक्षाच्या विरोधामध्ये ओबीसी आपल्या मूळ ओबीसीला मतदान करतील. आणि त्यासाठी आम्ही प्रबोधन आणि त्यांचा अवेअरनेस वाढवत आहोत. साधारणपणे तुमचा लॉंग मार्च कधी काढला जाणार? लाँग मार्च हा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात काढू. आम्ही वेळ त्यावेळी ठरवू, तारीख त्यावेळी ठरवू. आणि आमचा लाँग मार्च कोणाच्या विरोधामध्ये नाही. आमचा लाँग मार्च ओबीसींना एकत्र आणणं आणि ओबीसीचं 27% आरक्षण, ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक अन्याय झाला आहे. ओबीसी आरक्षण म्हणजे कुणाची तरी राजकारणासाठी असं नाही येते. प्रतिनिधित्वाचा कायदा आहे ओबीसी आरक्षण म्हणजे. ज्यांच्यामध्ये सामाजिक इनजस्टिस झाला आहे त्या लोकांसाठी आरक्षण आहे. हे काय घटनाविरोधी खूळ काढलं या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जे काही हे दाखले वाटप केले जात आहेत. आणि आता ह्यांच्या तुलनेमध्ये मला सांगा, गावगाड्यातला एखादा कुंभार, एखादा सुतार, एखादा लोहार, एखादा परीट, एखादा गुरव, एखादा घडशी, गावगाड्यातला एखादा मेंढपाळ, गावगाड्यातला बंजारा, लमाण, तांड्यावर, वाड्यावर, वस्त्यावर राहतो, हा माणूस जिल्हा परिषदेला, कॉर्पोरेशनला कसा टिकू शकतो? हा महाराष्ट्रामध्ये न्याय आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी आम्हाला दिलं पाहिजे. त्यामुळे आम्ही मूळ ओबीसीना संघटित करत आहोत आणि आमचं ओबीसी आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. छगन भुजबळ मंत्री झाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी अजितदादांना इशारा दिला की याची किंमत मोजावी लागेल. जरांगेंना माझं सांगणं आहे, अजितदादांनी विधानसभेला किंमत मोजलेली आहे. तू किती जरी आपटलीस तरी अजितदादा उपमुख्यमंत्री झालेलेच आहे. तू किती जरी देवेंद्र फडणवीसांना शिव्या घातल्यास तरी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वाजत गाजत झालेले आहेत. त्यामुळं तू अशा फंदात पडू नको. तू थोडंसं आत्मचिंतन कर, लोकशाहीचं, संविधानाचा सन्मान करायला शिक. ओबीसीमध्ये सामाजिक अन्याय झालेली मंडळी राहतात आणि आपण त्यांचंच आरक्षण आणि ओबीसीमधूनच आरक्षण मागणं म्हणजे त्यांचं घर उद्ध्वस्त करणं नाही का? तुझ्या लेकराबाळाची तुला चिंता आहे, पण गावगाड्यामध्ये आजही ज्यांना राहायला स्थान मिळालेलं नाही त्यांच्या लेकराबाळाची तुला चिंता नाही. तुझा कसला न्याय मागण्याचा हा प्रकार आहे? ज्याला संविधान कळत नाही, ज्याला लोकशाही कळत नाही, ज्याला हक्काधिकार कळत नाहीत, त्या माणसानं ओबीसीच्या आरक्षणावर बोलू नये. बरं, छगन भुजबळ ज्या आक्रमकतेनं ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मांडायचे, त्यांना रोषही पत्करावा लागलाय. आता ते पुन्हा मंत्री झालेत, वाटतं ओबीसी आरक्षण प्रश्न मार्गी लागेल? बघा, ओबीसीचं आरक्षण आम्हाला काही वेगळं नको आहे. आम्हाला आमचं आरक्षण टिकलं पाहिजे. मंडल आयोगामध्ये ज्या ज्या जातींना ओबीसीचं रिझर्वेशन मिळालंय त्या लोकांना तो आत्ता कुठंतरी एखादा कॉर्पोरेटर होतोय, एखादा झडपी मेंबर होतोय, एखाद्या शहराचा महापौर होतोय. अरे या ओबीसीने तुमच्या कारखान्यावर तर कधी दावा सांगितला नाही. ओबीसीने कुठल्या आमदारक्यावर, खासदारक्यावर तर दावा सांगितला नाही. विधानसभेत, लोकसभेमध्ये तर ओबीसी रिझर्वेशन नाही ना. अरे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एखादा सरपंच, एखादा महापौर, एखादा नगरसेवक व्हायला लागलाय आणि तुमच्या एवढं पोटात दुखायला लागलंय आणि तुम्हाला ओबीसी मध्ये घुसून आता
या महाराष्ट्रामध्ये 8,25,000 कुणब्यांची सर्टिफिकेट वाटली गेली. या ओबीसी सर्टिफिकेटचा दर 10,000 रुपयापासून 4 लाखापर्यंत आहे. मी खूप जबाबदारीनं आणि खूप वास्तव महाराष्ट्रासमोर सांगतोय की कुणब्याच्या दाखल्याचा दर 10,000 रुपयापासून 4 लाखापर्यंत आहे. आणि एवढे पैसे घेऊन ही कुणब्याची सर्टिफिकेट वाटली जात आहेत. मग मूळ ओबीसीने एकत्र यायचं नाही आपल्या हक्काधिकारासाठी. आणि आमच्या ताटातलं अरे चाललंय काय नक्की? सुप्रीम कोर्टाचा विरोध आहे, 650 पानाचं जजमेंट आहे. अनेक राज्य मागासवर्ग आयोगांना तुम्हाला सामाजिक मागास म्हणायला नकार आहे. तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाचे जस्टिस मार्लापल्ले यांचं जजमेंट आहे. तरीही तुम्ही बॅकडोअर ओबीसी आरक्षणामध्ये घुसताय. आम्हाला ओबीसी आरक्षण टिकवणं ही आमच्या समोरची प्रायोरिटी आहे. आणि जे आम्हाला गृहीत धरतील, जे आमच्या ओबीसीच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेणार नाहीत त्यांना आम्ही खड्यासारखं बाजूला करणार. भाजप असलं तरी प्रश्नच नाही. भाजपा काय? हे बघा, आम्हाला ओबीसीच्या हक्क अधिकाराच्या पलीकडं काही माहिती नाही. आम्हाला ओबीसी हक्क अधिकार टिकवले पाहिजे. पण तरी मी याला जोडून असं सांगेन की देवेंद्र फडणवीसावर आमचा विश्वास आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलोय. त्यामुळे त्यांनी आमच्या बाबतीत न्याय करतील असा आज रोजीपर्यंत आमचा विश्वास आहे. आणि मे बी ते ओबीसीच्या बाबतीमध्ये न्याय करतील. आरक्षणाच्या उपवर्गनासाठी 15 दिवसात बैठक लावाव्यात असं बावनकुळे म्हणाले. हे बघा, बावनकुळे साहेबांच्या हेतूविषयी मी शंका घेणार नाही. पण बावनकुळे साहेबांना मी एक वास्तव सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये SC STचा 746 कोटी रुपयाचा निधी तुम्ही इतर विभागाकडे जो वळवला, कायद्यानं असं करता येत नाही. अरे तुम्ही नुसता निधी पर्क्युलेट करा ना. तुम्ही निधीच देत नाही तर तुम्ही उपवर्गीकरण कशाचं करायला चाललाय? माझा एक सवाल आहे इथल्या राज्यकर्त्यांना. तुम्हाला ओबीसीचं वर्गीकरण करायचं आहे, तुम्हाला SC STचं वर्गीकरण करायचं आहे. अरे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना बजेटरी तरतूद करा ना. आज महाराष्ट्रामध्ये 50% जास्त ओबीसीची संख्या असताना फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र 1% जास्त त्यांच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी निधी देत नाही. महाज्योतीला सारथीच्या तुलनेमध्ये निधी देत नाही. एकही ओबीसीचं वसतिगृह महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं नाही. काय वर्गीकरण करताय? अरे ज्याच्या पुढ्यातच तुम्ही काही टाकलं नाही, तुम्ही वर्गीकरण कशाच्या बेसवर करणार आहात आणि किती कप्पे पाडणार आहात? SC मध्ये 1 जात आहे, 2 जात आहे, 4 जाती आहेत. तुमच्याकडे डाटा काय आहे? तुमच्याकडे सोशिओ इकॉनॉमिकल सर्वे आहे? मला वाटतंय अगोदर तुम्ही बजेटरी तरतुदी करा, त्यांना खाऊ पिऊ घाला, ज्याचे पोट रिकाम आहे, आणि परत तुम्ही त्याच्यात क्लासिफिकेशन करताय. हे मला वाटतंय हे काहीतरी वेगळं आहे. हे संविधान विरोधी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळलं नव्हतं काय? बाबासाहेब आंबेडकरांनी क्लास का निर्माण केला? कास्ट वाईज त्यांना देता आलं असतं ना. कास्ट वाईज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद न करता क्लासची तरतूद केली. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लासेस. का केलंय? बाबासाहेबांना जातीचे वर्गीकरण करता आलं नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हेतूवर अजिबात तुम्ही असं अविश्वास दाखवायचा प्रयत्न करू नका. पहिल्यांदा त्यांना द्यावं अगोदर. आज ST बांधवांचं देशाच्या अमृत महोत्सव कालावधीमध्ये ST बांधवांना तुम्ही किती तरतुदी केल्या आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं का? परिवर्तनच नाही. तुम्ही बजेटरी तरतुदीच देत नाही आणि तुम्ही वर्गीकरण करायला चाललाय. कशाच्या आधारावर वर्गीकरण करणार? कपड्यावर करणार? घरांवर करणार? कसं कुणाची जमीन धारणा किती याच्यावर करणार? अरे मिळालेच नाही त्या लोकांना आजपर्यंत. कशाचं वर्गीकरण करताय तुम्ही? त्यामुळे मला वाटतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये क्लास निर्माण केलेले आहेत त्याचं कास्टमध्ये परिवर्तन करून या मागासवर्गीय जातींमध्ये भांडणं लावायचं काम करू नका. नियत साफ सुथरी ठेवा. संविधानात अपेक्षित आहे ते तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. हो, होतोय काही बांधवांवरती निश्चित अन्याय होतोय. मग त्यांची काही वेगळी घरं बांधून, हे बघा 4 भावामध्ये मध्ये भिंती घातल्या म्हणून त्यांच्या सुधारणा होईल असं यांना वाटतं का? अरे त्यांना द्या ना अगोदर. प्रत्येक भावाला 5-5 एकर जमिनीची तरतूद करा आणि मग कसायला लावा. ती 5-5 एकराची तरतूदच होत नाही आणि तुम्ही म्हणताय नाही तुम्ही 5 जण आहात आणि तुमच्यात वर्गीकरण केलं. तुम्ही द्या ना अगोदर. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्लास निर्माण केलेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या मला वाटत नाही की तुमच्या या अशा गोष्टीमुळं खूप काही चांगलं हे होईल.
धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आले. म्हणजे एका ओबीसी नेत्याचं मंत्रिपद दुसऱ्या ओबीसी नेत्याला वर्ग केले. काय वाटतं ओबीसी नेतृत्व म्हणून? मला असं वाटत नाही. छगनरावजी भुजबळांचं एक वेगळं कर्तृत्व आहे, वेगळी इमेज आहे. छगनरावजी भुजबळांचा भौगोलिक प्रदेश वेगळा आहे. धनंजय मुंडेंची वेगळं पोटेन्शियल आहे. धनंजय मुंडेंची एक वेगळी इमेज आहे, त्यांचा भौगोलिक प्रदेश वेगळा आहे. आणि दोघंही जनमानसामध्ये असणारी माणसं आहेत. त्यामुळं दोघांचा रोष किंवा दोघांना डावलणं त्यांच्या पक्षाला परवडणारं नाही आहे, ही फॅक्ट आहे. आणि मंत्रिमंडळामध्ये सर्वसमावेशक मंत्री असले पाहिजेत, हे लोकशाहीचं लक्षण आहे. त्यामुळे जातीवाद्याला मंत्री, जातीवाद्याला मंत्री, जातीवाद्याला मंत्री. कोण जातीवादी आणि तो कोण ठरवणारा जातीवादी? लोकनियुक्त सरकारनं लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना छगनरावजी भुजबळांना मंत्रिपद दिलंय ना. तू असाच आरोप करत राहा आणि एवढंच काम करत राहा. त्यांना आमच्या शुभेच्छा. धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होतील लवकर? निश्चित लवकरच मंत्री होतील, कारण मंत्रिमंडळातून डावलण्याचं कारणच कुठलं नव्हतं. त्यामुळे मीडिया ट्रायल करून जर एखाद्याचं राजकीय करिअर, एका ओबीसी प्रवर्गातल्या एक स्ट्रॉंग लीडर म्हणून ज्यांची इमेज आहे, त्यांना डावलणं त्यांच्याही पक्षाला परवडणार नाही. विधानसभेला बघितले लोकांनी. त्यामुळं काय विषय असा आहे, राजकारण होता कामा नये. कधी मुंडेंना टार्गेट केलं जातं, कधी भुजबळांना टार्गेट केलं जातं, कधी गोरेंना टार्गेट केलं जातं, कधी पडळकरांना टार्गेट केलं जातं, कधी त्या बांगरांना टार्गेट केलं जातं, कधी राठोडांना टार्गेट केलं जातं. ओबीसीच्या माणसांनी मंत्रिमंडळात येणं एवढं काय तुमचं काय त्रास होत असेल? सर्वसमावेशक मंत्रिपद, सर्वसमावेशक प्रतिनिधित्व नको आहे? हे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई मुंबईत पहिल्यांदा आले होते, पण त्यांचा प्रोटोकॉल पाळला गेला नाही. त्यांनी खंत व्यक्त केली नाही. सरकार उदासीन वाटतं का? नाही, हे बघा, CJI म्हणजे चीफ जस्टिस भूषण गवई यांचा प्रोटोकॉल पाळलं जाणं आवश्यक आहे. आणि तो प्रोटोकॉल पाळणं आवश्यक होतं. चूक ती चूकच आहे. त्यामुळं हा प्रोटोकॉल पाळला जायला हवा होता. निश्चित आपण बघतोय होते ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके ज्यांनी आपल्यास संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड.